हाय हॅलो नमस्कार. तुम्ही बघितलं असेल मी कुठे पोचले मागच्या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला सांगितलं नेक्स्ट इथं बघा हे हॉटेलचा व्ह्यू एवढा सुंदर व्ह्यू होता ना. हे पाठीमागं आम्हाला काही झोपच येत नव्हते एक्साइटमेंटमुळं. मग आम्ही उठलो सकाळी, म्हणजे सकाळी तिथे 4ला पाठ पोचलेलो, पण आम्ही झोपलो नाही. आणि ते सगळे बाकीचे झोपले ना, आम्ही खाली येऊन मस्त एन्जॉय करत बसलो, झोके खेळत होतो. आणि भूक तर एवढी लागलेली, त्यांनी आम्हाला सांगितलेलं 9 वाजता नाश्ता देणार, पण वाजले होते 7. एवढी भूक लागलेली, बाहेर पण काय भेटत नव्हतं, सगळं बंद होतं तिथं. मग आम्ही त्यांची वाट बघायची. तिथे बघा मग भाची उठून आली, मामाला कसा झोका देती. मामा मस्त झोपलाय झोक्यात, त्यांचं मस्त प्रेम चाललंय. मग टायमिंग झाला बीचवरती जायचा, मस्त तयार झालो, बीचवरती गेलो. हे बघा सगळे, ही आमची पाठीमागची सुंदरा बघा कशी चष्मा लावून बसली आहे एक्साइटमेंटमुळे. कधी बीच येतो. बीचवरती बघा ही चिवचं कसं चाललं आहे. आणि रस्त्याने आमच्या डॅडीचं एकच चालू होतं, तू व्हिडिओ काढ, तू व्हिडिओ काढ, इथे खूप भारी भारी व्ह्यू आहेत, तू व्हिडिओ काढ. मग मी मस्त रस्त्याने व्हिडिओ काढत होते. इथे बहुतेक वाळूचा का शिपचा काहीतरी होतं ट्रान्सपोर्टचं, त्याच्या मशिनरी होत्या. किती बघा म्हणजे त्यांचं पण किती कष्टाचं काम आहे, एवढं पाण्यातनं ते वाहत होते. आणि इथे बघा फायनली पोचलो. एवढा सुंदर समुद्र दिसतोय, पण पावसामुळे एकदम चिखल चिखल झालेला आहे, पूर्ण चिखल दिसत होता पाण्यात. पण डॅडीने आम्हाला फायनली नेलं त्या बीचवरती. तो बीच एवढा सुंदर होता, एवढा सुंदर होता. मग काय, आमचा मोहच आवरत नव्हता पाण्याला बघून. बापरे, सगळे एक्साइटमेंट झाले, कधी पोचतोय डॅडी आपण. डॅडी म्हणले हा थांबा थांबा पोचतोय. फायनली पोचलो. आणि माझे लेकरं इथं पोचल्यावरती खेळणे बघितल्यावरती बाप रे बाप, ते कुणाला ऐकणार आहे का खेळणे घेण्यापासनं. मग काय, आजीला, मामाला, मावशीला त्यांनी लुटलंच. मग मावशीने घेऊन दिलं आणि ते पळाले लगेच माती बघून. वाव, एवढी भारी माती बघून मातीत गेले खेळायला. आणि इथे बघा हा घोडा एवढा भारी होता ना, आणि ह्याच्यावरती ही बसली शेवटी. त्याला शिकवलेलं होतं, म्हणजे खूप भारी होता हा. आपण बोललो ना, तो काय मान पण हलवायचा, मस्तपैकी रिस्पॉन्स पण करायचा आपल्याला. आणि मग ही बसली घोड्यावर. आणि पोरी काय ऐकतात का, पोरी गेल्या पाण्यात उतरल्या, मस्त माती खेळायला लागल्या. आमच्या वडिलांनी मला काय पाणी जास्त खेळू दिलं नाही. मला म्हणलं होते तुझं ऑपरेशन झाले, तू नको खेळू जास्त. आणि हे बघा इथं गाडीची राईड पण केली ह्यांनी मस्तपैकी सगळ्यांनी, किती लांबपर्यंत. माझ्या भावाने ती गाडी चालवली एवढ्या लांबपर्यंत, आणि ती तिकडे घोडा खेळत होती. नंतर लागल्या अशा माती खेळत होत्या, बापरे. हे बघा, जसं काय त्यांना कधी माती बघितलीच नव्हती त्यांनी, एवढ्या माती खेळल्या आणि एवढ्या भरल्या होत्या, बापरे. इथे हे फक्त पाण्याचा मस्त एन्जॉय घेत होतो आम्ही. आणि नंतर फायनली पाण्यात खेळून एवढी भूक लागली, आम्ही इथे थांबलो जेवायला. इथलं जेवण म्हणजे खूप भारी जेवण होतं. इथं साधंच हॉटेल आहे, पण खूप मस्त. मच्छी पण एकदम फ्रेश होती. जेवण बघा तुम्ही, सोलकढी होती, फ्रॉन्स मागवलेली, मी फ्रॉन्स थाळी मागवलेली, यांनी बाकीच्यांनी पापलेट वगैरे मागवलेली. माझं फेवरेट फ्रॉन्स मी खाल्लेलं, पण खूप छान टेस्ट होती, म्हणजे खूप छान टेस्ट होती. आणि तिथनं जेवण करून मग आम्ही उठलो, घरी आलो. आणि मी झोपले होते, माझ्या मम्मीने मला उठवलं की उठ, माकड आलेत, माकड बघायला उठ लवकर पोरींला पण. पण आम्ही येऊस तर माकड गायब झाले होते. चला बाय. कसा वाटला माझा ब्लॉग आजचा नक्की सांगा कमेंट करून. आणि पुढचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर प्लीज कमेंट आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय.